नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच MPSCच्या सर्व जे काय परीक्षेसाठी आपण डेली करंट अफेअरचे व्हिडिओ चालू केलेले आहेत मित्रांनो. आणि दररोज आपला व्हिडिओ सकाळी 8 वाजताच्या आतमध्ये येत असतो आणि सायंकाळी 6 वाजता व्हिडिओ येतो. म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल तर नक्कीच लाईक करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपला आजचा प्रश्न पहिला आहे. भारताने 31 ऑक्टोबर ते 18 डिसेंबर 2025 दरम्यान कोणते सर्वेक्षण सुरू केले आहे? तर मित्रांनो, आपला ऑप्शन ए आहे मनुष्य संख्या विकास सर्वेक्षण. ऑप्शन बी डिजिटल मारीन फिशरीज जनगणना. ऑप्शन सी कृषी उत्पन्नाचे सर्वेक्षण. आणि ऑप्शन डी शहरी अव्यवस्थित सर्वेक्षण, वस्ती सर्वेक्षण. तर मित्रांनो, आपलं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. डिजिटल मारीन फिशरीज जनगणना ही 31 ऑक्टोबर ते 18 डिसेंबर दरम्यान भारत सरकारने सर्वेक्षण चालू केलेलं आहे मित्रांनो. तर आता आपला प्रश्न दुसरा. 2026 ते 2027 शैक्षणिक वर्षापासून भारतात कोणत्या वर्गात AI कृत्रिम बुद्धिमत्ता अध्यापनाचा प्रारंभ होणार आहे? म्हणजे इथे AIचा यूज करणार आहेत मित्रांनो 2026 ते 2027 मध्ये. तर आपले ऑप्शन आहेत मित्रांनो वर्ग 1, वर्ग 3, वर्ग 5 आणि वर्ग 7. तर मित्रांनो, वर्ग 3 पासून AIचा यूज 2026 आणि 27 मध्ये केला जाणार आहे. प्रश्न तिसरा आपला. भारताने आपल्या पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप म्हणजे QDM चे अनावरण केले आहे. हे कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर मित्रांनो, आपले ऑप्शन आहेत इस्रो. ऑप्शन ए इस्रो. ऑप्शन बी IIT बॉम्बे. ऑप्शन सी DRDO. ऑप्शन डी TIFR. तर मित्रांनो, आपलं IIT बॉम्बे यांनी क्वांटम डायमंड्स मायक्रोस्कोपचे विकसित केले गेले आहे मित्रांनो. बॉम्बे IIT. आपलं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न चौथा. दिल्लीतील रेड फोर्टजवळ 10 नोव्हेंबर 2025 रोजी काय घटना घडली? ऑप्शन ए दिल्लीतील रेड फोर्टजवळ 10 नोव्हेंबर ही तारीख लक्षात असू द्या मित्रांनो. ही तारीख आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारली जाणार आहे मित्रांनो. 10 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीतील रेड फोर्टजवळ कोणती घटना घडली? ऑप्शन ए रेल अपघात. ऑप्शन बी कार स्फोट. ऑप्शन सी विमान अपघात. आणि ऑप्शन डी पूर आपत्ती. तर मित्रांनो, ऑप्शन बी कार स्फोट ह्यामध्ये स्फोट होऊन आपले दिल्लीजवळ हा स्फोट घडण्यात आला होता मित्रांनो. तर प्रश्न पाचवा. दिल्लीतील स्फोटनंतर तपासासाठी कोणती संस्था नेमण्यात आली आहे? मित्रांनो, दिल्लीत स्फोट झालेल्या तपासासाठी कोणती संस्था नेमण्यात आलेली आहे? तर ऑप्शन ए CBI. ऑप्शन बी NI. ऑप्शन सी IB. आणि ऑप्शन डी RAW. तर मित्रांनो, हे जे काही केंद्र सरकारचं आहे, केंद्र सरकारमध्ये NIA ही संस्था काम करते मित्रांनो. चला तर आता पुढचे प्रश्न बघू. तर पुढचा आपला प्रश्न आहे.
सव्वा 2025च्या नोव्हेंबरमध्ये कोणत्या राज्याने शहीद स्मरण महिना जाहीर केला आहे? इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो हा. 2025च्या नोव्हेंबरमध्ये कोणत्या राज्याने शहीद स्मरण महिना जाहीर केलेला आहे मित्रांनो? ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी उत्तर प्रदेश आणि ऑप्शन डी बिहार. तर शहीद स्मरण महिना हा ऑप्शन ए पंजाब आहे मित्रांनो. प्रश्न 7वा. पंजाबमध्ये शहीद स्मरण महिना साजरा करण्याचा हेतू कोणत्या गुरु यांच्या सहस्राब्दी वर्षानिमित्त घेण्यात आलेला आहे मित्रांनो? ऑप्शन ए गुरु नानक, ऑप्शन बी गुरु गोविंद सिंग, ऑप्शन सी गुरु तेज बहादूर आणि ऑप्शन डी गुरु अर्जुन देव. तर मित्रांनो ह्याचं उत्तर ऑप्शन सी आपलं गुरु तेग बहादूर यांच्या जे काही शताब्दी वर्षानिमित्त हा जो स्मरण शहीद महिना हा आपण पाळण्यात आलेला आहे मित्रांनो. हा जो आहे पंजाबमध्ये पाळण्यात येतो मित्रांनो. प्रश्न 8वा. भारत सरकारने अलीकडे कोणती 2 महत्त्वाच्या नवीन कार्यक्रमाला सुरुवात केली आहे ज्या शहरी गुंतवणुकी आणि कचरापूर्वीची प्रदेशाची स्वच्छता आहे? म्हणजे भारत सरकारने कोणत्या 2 गोष्टी नवीन कार्यक्रम आयोजित केले आहेत शहरी गुंतवणुकीसाठी आणि कचरापूर्वीच्या प्रदेशाची स्वच्छता आहे? तर ऑप्शन ए स्वच्छ भारत अँड स्मार्ट सिटीज मिशन, ऑप्शन बी ड्रॅप अँड UI विन, सी अमृत अँड अटल मिशन, ऑप्शन डी हाऊसिंग फॉर ऑल जल जीवन मिशन. तर मित्रांनो आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे कारण की ड्रॅप अँड UI विन ही एक मिशन चालू केलेलं आहे मित्रांनो. आपला प्रश्न 9वा. ड्रॅप योजनेचे पूर्ण अर्थ काय आहे मित्रांनो? ऑप्शन ए डबसाईट रिमेडिएशन ॲक्सेलरेशन प्रोग्राम, बी डेव्हलपमेंट रूरल ॲक्सेलरेशन पॉलिसी, सी डायरेक्ट रिसोर्स अलोकेशन प्रोजेक्ट, ऑप्शन डी ड्युरेबिलिटी रिसोर्स ॲडव्हान्समेंट प्रोजेक्ट. तर मित्रांनो आपलं ऑप्शन ए हे बरोबर आहे कारण की डेव्हलपमेंट रिमेडिएशन ॲक्सेलरेशन प्रोग्रामचं हे ड्रॅपचं पूर्ण नाव आहे मित्रांनो. प्रश्न 10वा. UI विन योजना कोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करते? तर मित्रांनो आताच आपण पाहिले की ऑप्शन ए कृषी गुंतवणूक, ऑप्शन बी शहरी गुंतवणूक, ऑप्शन सी ग्रामीण रस्ते निर्माण आणि ऑप्शन डी उत्पादन ऊर्जा. तर आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे कारण की शहरी गुंतवणुकीवर आताच भारत सरकारने 2 योजनाचं किंवा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे मित्रांनो. तर आपलं पुढचा प्रश्न 2025मध्ये भारताने आणखी किती चिता बोस्ताहून येऊन आणण्याचे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो? म्हणजे भारतामध्ये चिता बोस्ताना इथून आणण्याचे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो 2025मध्ये. ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 8, ऑप्शन सी 10, ऑप्शन डी 12. तर मित्रांनो हे जे काही जे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी अजून 8 चित्ते आपल्या भारतामध्ये आणले गेले जाणार आहेत मित्रांनो. चला तर आता पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. प्रश्न 12वा. भारत कोणत्या राष्ट्रीय मिशन अंतर्गत क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप विकसित करण्यात आहे? ऑप्शन ए नॅशनल क्वांटम मिशन, ऑप्शन बी डिजिटल इंडिया मिशन, ऑप्शन डी
निर्भर भारत मिशन, ऑप्शन डी सायन्स फॉर ऑल मिशन. तर मित्रांनो आपलं जे काही क्वांटम नॅशनल क्वांटम मिशन ऑप्शन ए हे बरोबर आहे. यांच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेलं आहे मित्रांनो. तर प्रश्न 13वा, भारताची कोणती क्लीन उद्योग प्रकल्प पाईपलाईन जागतिक पातळीवर 3ऱ्या क्रमांकावर आहे? म्हणजे आपलं भारताची कोणती क्लीन पाईपलाईन ही जागतिक पातळीवर कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो? स्वच्छ ऊर्जा प्रकल्प, ऑप्शन बी स्वच्छ औद्योगिक प्रकल्प, ऑप्शन सी हायब्रिड वाहने उत्पादन प्रकल्प, ऑप्शन डी ग्रीन फूड प्रोसेसिंग प्रकल्प. तर मित्रांनो आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे, स्वच्छ औद्योगिक प्रकल्प. ऑप्शन 14, 2025 मध्ये NHPC लिमिटेडची सुवर्ण जयंती साजरी करण्यात भारत कोणत्या स्मरणार्थ नाणे जारी केले आहे मित्रांनो? म्हणजे 2025 मध्ये भारत सरकारने NHPच्या सुवर्ण जयंतीनिमित्त कोणते नाणे जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो? ऑप्शन ए 25 नाणे, 25 रुपयाचं नाणं, ऑप्शन बी 50 रुपयाचं नाणं, ऑप्शन सी 100 रुपयाचं नाणं, ऑप्शन डी 10 रुपयाचं नाणं. तर मित्रांनो ह्याचं उत्तर आपल्याला ऑप्शन बी 50 रुपयाचं नाणं हे 2025 म्हणजे भारत सरकारने जाहीर करण्यात आले, ते बी सुवर्ण जयंतीनिमित्त. तर मित्रांनो प्रश्न 15वा, 2025 मध्ये भारताने आयुष्यदानाच्या कोणत्या खोल कौशल्याच्या औषधी पद्धतीसाठी जागतिक मदत पाठवली आहे? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मित्रांनो. खास करून आपण असा तुम्हाला दररोज एक प्रश्न देणार आहे आणि तुम्ही त्याचं मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचे आणि ह्याचं उत्तर तुम्हाला आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच भेटेल मित्रांनो. तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त मित्राला शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी एक मार्कासाठी आपला मार्क जातो मित्रांनो, आपला रिझल्ट जातो. त्यासाठी करंट अफेअरची आपण एक टेस्ट सिरीजसुद्धा चालू केली आहे मित्रांनो. डेली आपल्या टेलिग्राम चॅनलवर पण येते आणि व्हिडिओ पण येतो मित्रांनो. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि जास्तीत जास्त मित्राला शेअर करा. आपण आता एक व्हिडिओ आणणार आहे. जानेवारी टू नोव्हेंबरच्या जेवढे काही करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, 1 लाईन क्वेश्चन आपण घेणार आहोत मित्रांनो. आणि आपला नक्कीच व्हिडिओला लाईक करण्याचा प्रयत्न करा, शेअर करा. धन्यवाद.